काय तुझं रे मॅडम मॅडम करतो? मॅडम चांगल्यासाठी मला शिकवती. चांगल्यासाठी काय चांगल्यासाठी? शाळेत वेळ तुला इथे वहिनी माझी ती जायचं नाही कळलं मी का? जाणार हो शाळेत. काय जाणार शाळेत? हा आपटी ना उलटा करू करू फेकीन तिकडे. कळलं का? एका हाताचं नाही तर बाबरीत दिन फेकून तुला पण मला का? शाळेत जायचंय. तुमचं कुठं ऐकून? तुमचं काय झक मारायला जातो का शाळेत? मारायचं का तुला? जग इम्पॉर्टंट का शाळा इम्पॉर्टंट आहे तुझी? शाळेत दिन तुला फेकून काय सोड मला सोड. नको. फेक 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 अरे वहिनी तुम्ही कसं काय आलात? कानाखाली जाय काढाल का बरं? मंद बुद्धी. जाळ तर आमच्या गॅसला पण लागतो, कानाखाली काढायची काय गरज आहे? हा चला चुलीवर भाकरी थापा जायला चला. बघता काय रागानी? अक्कल पाहिजे ना तुम्हाला. मंद बुद्धी. सोड. कसली चिडली? लय चिडली होती आपण मस्करीत घेत. अरे असं नाही का मस्करीत घेत होतो आपण, त्याने लयच जरा सिरियस घेतलं वाटतं. हा ना राव, इतकं थोडी रागाला जायला पाहिजे. चल मला वाटतं घरी जायला पाहिजे. सॉरी घरी जाऊन सॉरी बिरी हा चल तसंच करू. थांब जाऊ दे, नाही तर परत लोक म्हणतात काय बाईच्या माग माग फिरते. तिला थोडं पुढे जाऊन दे ना, आपण मग जाऊ लगेच. तेच हे पण ह्याला लय माझा याला बघ ना. तेच त्याला हाणू थांब गायबच करू. बरं चल आता वहिनीचं बघून घेऊ. वहिनी महत्वाची आपल्याला. मी तुझ्यासाठी कॉफी करू? अगं त्यांना कळायला हवं ना की कसं लहान मुलांसोबत वागायचं. इतकी मोठी टोंगळी झालीत आणि कसंही वागतं ते. कॉफी नको पिलू, तू काहीतरी खाऊन घे. नको मला भूक नाहीये. मॅडम हो वहिनी, काय म्हणता? कसं आहे तुमचं राज्य? चालतं यायचं माझ्या घरातून. तुमचं घर आहे का? भावाचं घर आहे माझ्या. माझं घर आहे, निघा इथून. होणाऱ्या भावाची बायको तुम्ही आणि मला शिकवतोय घर कोणाचं कोणाचं नाही. काढू का डाळा त्याचा भाऊ? निघ. हो हो बसा मॅडम. मॅडम थंड घ्या. कोल्ड कॉफी बाजूला. निघ. कोल्ड कॉफी बाजूला. हो मॅडम थंड घ्या. बरं तुम्हाला उठायचं उठा. बरं मी उठू का? बरं त्याला बाय चल. बरं काय संबंध बाळवायचा? आपण दोघं भाऊ भाऊ एका घरात राहू. तुम्हाला लाज नाही वाटत का? शांतीत घ्या. शांतीत क्रांती. क्रांती आपली. हा तुम्ही माझ्या घरातून चालतं व्हा. बसा मॅडम या. हद्द पार करताय वागण्याची. त्याला मारायची काही गरज होती का? तुम्ही उठावर का इथून आणि चालते व्हा. अहो मॅडम काय उठा? ते तर आपलं कसं थोडं वाईट वाटलं म्हणून तुम्हाला सॉरी बोलायला आलो. काय संबंध आहे? अहो तो लयच सोडत होता, मग थोडे फरक आपले त्याचे, बाकी काही नाही. अरे पण तू किती लहान आहे. तुमच्या वयामध्ये त्या मॅडम, वयामध्ये आम्हाला किती लय- फरक आहे. आम्हाला वाईट वाटलं मॅडम. कॉलेज करत नाही आणि तो शाळेत जातोय, त्याला तुम्ही अडवता, मारता. आमच्या पुढे डबल ढलकीची लायकी नसती. वाजायचं नाही एकाच ठिकाणी वाजायचं, दोन्हीकडे नाही वाजायचं. अरे आता सुट्ट्या आहेत, काही म्हणून येतोय तो तुमच्याकडे बसायला. त्याला सवय आहे तुमची. मग तुम्ही का तोडलं त्याला आमच्यापासून? मी तोडलं नाही, मी त्याला शिक्षणाचं महत्व समजवलं. मी त्याला शाळेत घेऊन गेले. मॅडम शिक्षण तर होत राहिलं असतं, पण तुम्ही येऊन लय काड्या केल्यात. आता मी काही काड्या बिड्या नाही केलं. मी त्याला फक्त म्हटलं की बाबा तू शाळा शिक. मी असं मातीच्या म्हटलं. काड्यातच काय पडल्या तिकडे एवढं? हा अरे मातीच्या काड्यात माझं काही संबंध नाही. जळलेलं पडलं होतं राव. जळलेलं पडलं पाहिजे का मातीच्या तुम्ही तर काड्या? म्हणलात मी काही काड्या नाही केल्या. तुम्हीच काड्या केल्यात सगळे. तू मंद बुद्धी आहे का? मी माझ्या घरात राहते, तू बाहेरचं मला काय सांगतोय? मॅडम मंद मंद बोलू नका. मग काय म्हणू? नको इथे बी काड्या पडल्या. भाऊजी म्हणा भाऊजी. बाकी काय नाही. भाऊजी आलंच आहे तुमचं. मॅडम हिंदी हल्लं मला. मग मी होते ना, मी मारलं ना त्यांना. ए, घरातच काय घुसलं तुमच्या? आमच्या बाहेर. सोड. तुम्हाला जर ना काय करायची तुम्हाला एवढी पोरं घेऊन? हा मॅडम कशाला उडवर घ्यायचं? भावासोबत लग्न करा, लय पोरं होतं. नीट बोल भाषा, सभ्य वापर. सभ्य कळलं ना? मॅडम ती भाषा आहे ना, तुझ्या घरी चालत असेल, तुझ्या घरी वापरायची, माझ्या इथं नाही. यात्रे घेणं कृपया ध्यान देवे. भावासोबत लग्न करावे. तुम्हाला खूप पोरं होत आला परत लग्नावरती. ह्याला येऊन जाऊन लग्नच आहे. हा मग लव्ह मॅरेज करा मॅडम. आमचं मिशनच ते. मॅडम एकच दिवस तुम्ही आमच्या वैदिक खास. हा, झाला आता निघा. तुम्हाला वेगळं बनवण्याची शपथ असलेली. ट्रेंडिंग लागले आता आम्ही जाईन कस काय? काय कशाला आलं? ट्रेंडिंग. Trending असतं, trending. मॅडम आमचे शब्द आम्हीच ओळखू. कळलं का? आमच्या आम्ही भावाचे शब्द ओळखा फक्त तुम्ही, आमचे नका ओळखू. अरे तुम्ही ना, मी शेवटचं सांगते. पहिलं सचिनला मारले ना, तुम्ही डोक्यात बसलेले. तुम्ही इथून निघून जा. का बरं का तुम्ही घरी? मी शेवटचं सांगते. मला झापणते. मॅडम झाला आता मॅडम. मला तुम्ही सगळे काय घरकुनी दिले? घरकुनच आहे. नाही काय, मी स्वतः पैसे खर्च करून घेतलंय. मॅडम रात्रीच्या 12 वाजता मी इथून निघतो. कळलं का? माझी प्रॉपर्टी आणि तू इथून जा म्हणते होय मला. तू कोण? सांगितलं मी कोण आहे. तुला माझी तुझं नाव ओळख. माहिती का?
अरे माझा रुद्र लय मोठा, मी माझं नाव नाही घेत, माझं नाव घेणारे माझे अंधभक्त आहेत. सांग माझं नाव. क्रॅकी डोक्यात हा क्रॅक नाही, तुम्ही बघून घ्या काय करायचं. मॅडम ची दुकान. भावासोबत लग्न करा, नाही तर मग हा लय मॅटर होऊन मोठा. तुला बघून कोणीतरी घाबरेल का? ती ऋतू असती तर आता खिकी करून हसली असती. मी घाबरायला येत नाही, मी कान करायला येतो. कळलं का? आता लय मोठा मॅटर होणार. लगेच घर खाली करा मॅडम, लगेच घर खाली करा. अरे काहीतरी आहे का तुझ्यात? काहीतरी वाटतंय का? कुणाला हसू पण यायचं नाही, कुणाला रडू पण यायचं नाही. मॅडम जावा सासऱ्याच्या घरी जावं, नाही तर मी गायब करेन ना, घरच हे करेन. निघायतून चला. चलो. तूच निघितून. अरे मला इतकं मारस तर तू हात आडायचा ना. नाही ना, ते अंगात भूत होतं, म्हणलं तुला कसं लागेल. भूताला लागलं. हा आता हात लावून दाखवा बरं. भूताला लागलं, मला नाही लागलं. आता लागलं मला. हात नाही उचलायचं परत. परत उचलन जर मला त्रास दिला तर. नाही, आमचा भाऊ येणार आहे. हात उचलायचा नाही. मग मी काय करू? पेढे वाटू गावात? करा लग्न. ह्याला काय बधी रे घरी? एकच सगळे आहे. उठले बसले एकच बजेट असतं. नाही दादा येतो दादा. आणि तू पोलिओ नाही मॅडम, असं बोलता का दिराला तुम्ही? डिस्को. ठीक आहे चालेल. आय एम अ डिस्को डान्स. खेक्या तुझ्याकडे बघून हसू पण येत नाही, रडू पण येत नाही. नका मॅडम भाऊ. आताच सांगतोय लय ना, आपली लेवल मॅच करते ना आपण तेवढं. लेवलच मॅच करत नाही, कारण की माझी ना करते बा. मॅडम आपलं ना मापात बोला, कळलं का? आपली लेवल नाही मॅच करत कुठलाच भाजी. कळलं का? पुढचं पुढचं मॅडम ते तुमच्यासाठी नाही, ते आमचा भाऊ बोलन तुमच्यासाठी. हा. मी जा ना, कशाला वेळायला घालवतो तुझा भाऊ आला आमचा तर भाऊ. तुम्ही बोलत. हा, जा. हो, भावाला. ज्या दिवशी तुझा भाऊ येईल ना, त्या अरे दिवशी राव बोल. काय मॅडम लय दोन तोंडाची. मग एकटं सांगायचं जाऊ, एकट्याच भावासोबत बोलायची. मी कशी थांबले असते? पैसे दिली असती तुम्हाला. कशी दिली असती? निघ. नाही म्हणा, आता आमचा भाऊ दुबईला, आता नाही बोलू शकत. हा हा, मग ज्या दिवशी दुबईवर गेला त्या दिवशीच मी भेटेल आणि बोलन. आता निघा. आता कुठे जाऊ आम्ही? आमच्याच घरात. शांतीत घ्या. शांतीत क्रांती, क्रांतीत शांती. तुझं नाव सगळं आवड जाईल बोल. बाबा आहे माझा. हा, तुम्हाला माहिती नाही सासू कशी आहे, कळलं का? जगून नाही द्यायची. जगून म्हणजे अख्खी. शिक्षकीची खुली बनवशील तुम्हाला. सोड. अगं बाई आधी खाती, मग माझ्या नादी लाग. लगेच केस करून मला वाकवलं. लय मोठी तू 30 मार्क नाही झाली, कळलं का? वैताग दिलाय मला. वैताग दिलाय तर पप्पांनाच नाव सांगून तुझ्या, कळलं का? तुझा पप्पा व्हायच्या आधी तो माझा मामा होता. हा. गप. शांत बस बाई तू. पाटील मामा म्हणले माझ्या पोरीला सोडा म्हणले, नाही का जिला जास्त तिला धरलंच कुठं होते मी तेव्हा सोडायला. पाटील मामाला काय कळतं का? कसं पद्धतशीर बोलव. पोलीस का असेच झालेत का ते? हा? माझ्या वडिलांबद्दल काय पण बोलू नको, बोलू मी माझ्या नको. मामाबद्दल बोलतोय, कळलं का? माझ्या मामाला आमच्या मामा गावातले नाही. सासरे आहेत. हा मंदबुद्धी मंदबुद्धी मंदबुद्धी. भाऊ हे का डोक्यावर पडले? नाही. ए, तू आधी जमिनीवर काम, मग आधी आम्हाला बोल. सांगा तुमच्या त्या पाप्पाच्या परीला नुसतं हवेत असती. हा हवेतच राहणार आहे ते. कशा करा लग्न करा, लग्न करा. काय ओय, तात्या. तात्या मी बनू का मग यांची? आणि जाऊ का तुला? लग्न करा पण करा भावासोबत. अरे जा रे. हे तिला फोन लावू दे. पण लय आमचा भाऊ. भाऊ लहान नाही, लगेच नाही जाऊ शकत. हेलिकॉप्टर मध्ये पेट्रोल नाहीये. हा मॅडम मी म्हणतो तुझं हेलिकॉप्टर मला माहिती नाही, बघितलं काय? हे पण ते काय आहे का? झालं ना. अरे तो म्हणते की ट्यूब वेगळे म्हणते, पुण्याला जावं मला लागेल. सगळं माहितीये. मी सगळं असं रात्रभर बसून आराखडा काढला तुमचा. काय ते काय झालं? हेलिकॉप्टर गॅरेज मध्ये, त्याच्यामध्ये पेट्रोल नाही. त्यानंतर मग तुझी सफारी गाडी तिकडे फसली चिखलामध्ये. मी म्हणतो माझ्या हिऱ्याचं नेकलेस कुठे गेला, आखाड्यासोबत ते पण काढून घेतलंय. मला माहिती नाही. तुझा तो बंगला आहे ना 100 मजलीचा, काय तो आता ढासळणार आहे उद्या. नाही नाही, डासाळणार नाही मॅडम, तुम्ही विकला मी काढलं. तुझा भाऊ दुबईमध्ये 4 पोरींसोबत लग्न करून सेट झालाय, पण नाही. तुम्ही इथं त्याच्यासाठी मुलगी बघताय. नाही, मुलगी नाही बघत तुझ्या वडिलांवरती मॅडम. गावातल्या सगळ्या बायका फिदा आहेत. आता आणखीन 4 बायकांसोबत तुझे वडील लग्न करणार आहेत. असा आराखडा पूर्ण काढला मी. तुला कॉलेजमध्ये इंटरेस्ट नाही, तू स्वतःचं कॉलेज बांधायला काढलंय, पण वाळूच तुम्हाला कुठे भेटत नाही. सिमेंटची पोती तुमच्याच माणसांनी चोरून नेली. असं सगळं 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 बघितलं मी रात्रभरात. म्हणजे तुम्हाला माहिती आहे का सगळं? हा सगळं माहिती. मग सिमेंटची पोतीचे पैसे द्या त्याला. गावाखाली जाय काढायला. वहिनीकडे देवदर्शन बाई जास्त वाटते. फिक्स करायची. काय म्हणतो? आपल्या घर बसल्या बसल्या प्रश्न सोडून घेऊ इकडनं. ऐका नाही, ऐका नाही वहिनी. हाणं बोलून. अरे बापाऱ्या बापाऱ्या बापाऱ्या, मॅडम, मला बघून सांगा ना, मला चांगलं होईल तर नाही. लय वाईट होईल. हो बरं, ते काय म्हणलं? मग आता चांगलं होण्यासाठी तुम्हाला वहिनी बनवावं लागणार.
मी काय म्हणतो, मला आहे ना माझी आई म्हणली होती, बाळा तुझं 2 लग्नाचं योग्य, मला 4 लग्न करून दे, तुम्हाला जितका पैसा लागतो. माझं काय संबंध, मी काय इथं काय व्यवस्था खोलून बसली का? एवढं सांग. तुम्हाला तुमच्यासाठी मुली बघायची आणि तुमचं लग्न लावून द्यायचं. किती सोपं आहे, 2 तुमच्या बहिणी दिल्या आणि 2 मी माझ्या पटवलेल्या मुली झाल्या ना, 4 इतकं सोपं तुम्हाला कॅल्क्युलेशन. माझ्या बहिणी असल्या पोलिओ झालेल्या लोकांना देत नाही आम्ही. मला तुझ्या बुद्धीला पोलिओ झालाय. नाही मॅडम, काय नाही, आपण जाऊ का? बुद्धीला काय नाही, ते तेल टाकून गंज काढून टाकू. हा मॅडम, फक्त तुम्ही लग्नाला हा म्हणा. जा तिकडे निघ. कुठे निघायची मॅडम, आमचा भाऊ लय लांब आहे मॅडम. मी म्हणलं ना भावापाशी जा, तुमचं घरदार काहीतरी असेल ना तिथे जा, कोंडटवाड्यामध्ये. कोंडेटवाडा राजवाडा म्हणतो तर राजवाडा, कळलं का? राजवाडा कुठं ते काय तुमचा शब्द आहे? हा. मॅडम जेवढं तुमचं घर आहे का? हा, त्याच्यापेक्षा 100 पटीने तुझं घर मोठं आहे. नाही, हे फक्त आमचं बाथरूम आहे एवढं. हा, कळलं का? मला सांगतो, एवढ्या बाथरूम मध्ये शावर किती मोठा असेल? त्याला पाणीच येत नाही, बोल ना. नाही, सोन्याचं शावरला हिऱ्याचं पाणी, मग असं पण बोलू शकतो, पण आम्हाला लय बोलायचं नाही. आमच्या शावर मध्ये डायरेक्ट सोनं पडतं कधी कधी. हा, कळलं का? आणि तू असं घेणे दे माय करून उभा राहिलेला असतो. तुला सांगतो, आणि कतरी घेत असं छान. अर्ज बस. बरोबर आहे. मला सांगतो, मागाचा मार्क कमी पडले. अयो. मारूच नको त्याला, हातच लावू नको. दुबई का आज के सोन्याने मडली? दुबईला झालं, दुबईला तुझा भाव राहतो. आणि अजून तुम्हाला किस्सा सांगतो ना, टॉयलेटचं इतकं मोठं बाथरूम आहे ना, सोन्याच्या शावर मधून हिरे पडतात ना, ते पोते घेऊन येतात कलेक्ट करायला. काय का आमच्या ना त्यावेळेला बाथरूम मधून रस्ता दुबईला जायला. झोप आली ना, जा बाबा झोप तू, त्यांच्या नको नादी लागू. त्यांचं ऐकूनच झोप आली मला. बघ की बापाऱ्या बरं आहे ना, मग करायला लागलं तुमच्या पोरांना पण लोरी सांगतो मॅडम, मस्त लोरी ऐकून. डेमो दाखवू का तुम्हाला? घे राजा पाहिजे. सोड त्याला. वरना नाही तुला झोप लागली. पाच खाएगी. सोड त्याला धरीला. सोड दोघांना धरी. मला घेऊन तिकडे. चल चल ह्याला काय करू. अयो, अरे आपल्याला असे हलके फुलके नाही, आपल्याला बादशा हवाय, हुकुमचा का तो भेटला पाहिजे फक्त. तिरवी तेवढंच येत हो, रागाने बघू नका, कळलं का? बघतीस काय रागानं? तुझे डोळे काढले वागानं. तुझे डोळे काढून गोटे खेळ. मॅडम तुम्हाला बघतीस काय रागानं? तुझे डोळे आवडले मी माझ्या मावशीला बोलून कळलं का? हा, ती गोटे खायला तर एक्सपर्ट आहे. तुम्ही आम्हाला गोटे खेळायला शिकवलं. एवढं मोठं होतं माझ्या मावशीकडे, एवढे भरलेलं कळलं का? एवढं मोठं हंट होतं, असं डोळाच फोडून येतो. आमच्या राजमहल मध्ये गेस्ट रूम आहे का मी पण मॅडम? माझ्या बहिणीला बोलवत, तिच्याकडे एवढा मोठा डब्बा होता आणि नाट्य गल्लीमध्ये तिच्यासारखं गोटे कोणी खेळतच नव्हतं. आधी जन्मली का माझी मावशी आधी जन्मली? बरं, एक्सपिरियन्स तुला जास्त आहे, मावशीला जास्त आहे. सोन्याचे गोटे तुम्हाला काय सांगायला, आमचं राजमहल आहे का तुमच्या बहिणीकडे एवढ्या आहेत? आमच्या राजमहल मध्ये गेस्ट रूम मध्येच अख्खं भरलेले. असं दरवाजा थोडं जरी खोललं ना, असे बाहेर पडतात डायरेक्ट. माझा भाऊ बिझनेस करायचा, माझा भाऊ म्हणलं तू गोटे खेळायचा, पैशाची काही कमी नाही. तू जितका गोटे जिंकशील तितकं मी तुला सोन्याचे त्याला हे करून देईन, कन्वर्ट करून देईन. आज माझ्या मावशीने किती हे केले, सोन्याचे गोट्याचे गाणे सोन्याचे. म्हणजे इन्व्हेस्टमेंट इज फंडामेंटल प्रॉपर्टी लॉ इन म्युच्युअल फंड्स. तिथं माझी मावशी हे द्यायची, स्पीच द्यायची. तू सायको दिसते, बाकी काय नाही. ऐको नाही मॅडम, तुम्ही आमच्या भावाची बायको हा. कुठं पण लगेच या मग तुला मी जवळ. सायको, तू माझ्या भावाची बायको. मी सायको, तू माझ्या भावाची सायको बायको. मॅडम करा भावाशी लग्न. तुम्हाला माझ्या असं राशीमध्ये लिहिलंय असं मला वाटतंय आजकाल. राशीमध्ये नाही मॅडम, आमच्या भावामध्ये लिहिलंय तुम्हाला. सॉरी सारखं बाहेर पाहिजे येतोय. थांब ना मग तिथे, मला माझ्या बहिणीजवळ थांबायचं. तुझं काय आहे? माहिती महत्वाचं करतो आम्ही काम, हाय का नाही? झाला आता. आण रे झाडू सचिन, झाडू आण आपल्या घरातला. मी काय- झाडू झाडून मारूनच काढते बाहेर. हे तू झाडूला पाहू आधी, मीच मार खातो ते. आता कसं मारतो झाडूला पाहूला आम्ही? झाडूला पावलं नाही, आले ताट. सर तू हे, आलं वापस ताटा देऊ नको मार, मी खातो, तू नाही खात. दे ना. ना. अरे तुझ्या काय म्हणू. अर्धा ना. मी काय म्हणतो, अर्धा. घे 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 घे. शपथ मी वहिनी नाही करते. मला कुठला. मला वहिनी पाहिजे, मला दाखवू दे. वहिनी माझी, वहिनी दाखव.
माझ्या चुकलं तर वसूल करेल दोन भरले मी तुम्हाला सोड अहो मी ते माझ्या फक्त त्यांना झाडू घेऊन स्टॅच्यू 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 खाल्लं पाहिजे तुम्हाला स्टॅच्यू आहे मी मॅडम चला गेम खेळूया अच्छा स्टॅच्यू हा हळू ढिला झाला स्टॅच्यू केलं ना तुम्ही मला स्टॅच्यू मी करत ओव्हर तर करा ओवर जा जा लगेच जा मॅडम गुड आफ्टरनून जा असंच पाहिजे गं. तू काय तिथं जाऊ नको म्हणलं तरी जातो मार खातो त्यांचा